Hello and welcome to another lecture of halogen derivatives class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहत होतो. त्यामधील मागच्या लेक्चरमध्ये आपण बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅट इज SN2 रिॲक्शन विथ एक्झाम्पल आणि मेकॅनिझम पाहिलेले आहे. आता या लेक्चरमध्ये आपण युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहणार आहोत. दॅट इज SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शन म्हणजेच 1 denotes unimolecular, N denotes nucleophilic, S denotes substitution reaction. That means it is unimolecular nucleophilic substitution reaction. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्या आहेत ह्या प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स दाखवतात. प्रायमरी अल्काइल हॅलाइड्सचं आपण हायड्रोलिसिस करणं म्हणजेच बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. पण SN1 रिॲक्शन म्हणजे टर्शरी अल्काइल हॅलाइड्सचं आपण हायड्रोलिसिस केलं की त्याच्यापासून अल्कोहोल मिळतो. त्या रिॲक्शनला आपण म्हणतोय युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. 1 याचा अर्थ या रिॲक्शनचा रेट जो आहे हा एका मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो. SN2 म्हणजे त्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो 2 मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो. SN2 मध्ये आपण पाहिलेलं आहे रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट अँड रिएजंट बोथ, दोघांवर तो अवलंबून होता. पण SN1 याच्यामध्ये रिॲक्शनचा रेट जो आहे फक्त एकाच स्पीसीजच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे. दॅट इज रिएजंट सबस्ट्रेट, त्या सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर तो अवलंबून आहे. रिॲक्शन आपण पाहूया. टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजे उदाहरणार्थ CH3 थ्राइस CBr हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड when it is boiled with aqueous KOH. aqueous KOH बरोबर तो ज्यावेळेला आपण बॉईल करतो त्यावेळेला त्याच्यामधले OH मायनस आयन्स जे आहे हे OH मायनस आयन्स ह्या ब्रोमीनला सबस्टिट्यूट करतात. त्यामुळे प्रोडक्ट आपल्याला असा मिळेल CH3 थ्राइस COH प्लस Br मायनस. दिस इज युअर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. म्हणजे आपण म्हणू शकतो अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड इज unimolecular nucleophilic substitution reaction. Alkaline hydrolysis of tertiary butyl bromide is SN2 reaction. म्हणजे आपण रिॲक्शन तिथं लिहिणं आवश्यक आहे. दॅट कॅरीज हाफ मार्क, तिथं तुम्हाला हाफ मार्क मिळेल. त्याच्यानंतर या रिॲक्शनचा जसं आपण SN2 मध्ये डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे स्टेप आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या रिॲक्शनचा रेट कशावर अवलंबून आहे ते एक्सप्रेशन लिहिलं पाहिजे. रेट एक्सप्रेशन त्यालाच म्हणतात कायनेटिक एक्सप्रेशन. त्यामुळे नेक्स्ट पॉइंट इज कायनेटिक एक्सप्रेशन or it is rate expression. In this reaction, rate of this reaction is directly proportional to the concentration of only substrate. आता इथे सबस्ट्रेट हा फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे आणि OH मायनस आयन्स हे रिएजंट आहे. यापैकी फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर या रिॲक्शनचा रेट अवलंबून असतो. त्यामुळे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन, स्क्वेअर ब्रॅकेट याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ
टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड CH3 थ्राइस CBr. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचं असेल तर आपण त्याच्याऐवजी एक कॉन्स्टंट वापरू शकतो. सो रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड where K is rate constant. आपण इथे डिस्क्रिप्शन करू शकतो कायनेटिक एक्सप्रेशन मध्ये. द रेट ऑफ द रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ओनली. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. फक्त एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर या रिएक्शनचा रेट अवलंबून आहे, त्यामुळे याला SN1 रिएक्शन म्हणतात. दॅट इज युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्यामुळे इथे आपण एक स्टेटमेंट करायचं आहे. द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ओनली, therefore it is called as unimolecular nucleophilic substitution reaction. And then you have to write the rate expression. Rate is proportional to the concentration of tertiary butyl bromide. So remove the proportionality sign. Rate is equal to K into concentration of tertiary butyl bromide, there where K is known as rate constant. इथं तुम्हाला हाफ मार्क मिळेल. म्हणजे फर्स्ट रिएक्शन दिल्यानंतर हाफ मार्क, सेकंड कायनेटिक एक्सप्रेशन दिलं की हाफ मार्क. साधारणपणे हा सुद्धा क्वेश्चन 4 मार्कासाठी थिअरीला विचारला जातो. त्याच्यानंतर या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला एक्सप्लेन करायचं, जे आपणास 2 मार्कासाठी स्वतंत्ररित्या पण विचारलं जाऊ शकतं किंवा कदाचित ह्या कन्सेप्टवर रेट एक्सप्रेशन किंवा कायनेटिक एक्सप्रेशन लिहा असा सुद्धा हाफ किंवा 1 मार्कचा क्वेश्चन असू शकतो. त्यावेळेला जो पॉईंट विचारलाय त्यानुसार आपण तो डिस्क्राईब करणं आवश्यक आहे. आता आपण या रिएक्शनचा मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम म्हणजे ही रिएक्शन स्टेप बाय स्टेप कशी घडतं हे सांगणं म्हणजेच रिएक्शनचं मेकॅनिझम सांगणं. म्हणजे टू डिस्क्राईब द रिएक्शन स्टेप बाय स्टेप इज कॉल्ड एज मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. जसं आपण SN2 रिएक्शनचं मेकॅनिझम पाहिलं, दॅट वॉज 1 स्टेप रिएक्शन. SN2 ही 1 स्टेप रिएक्शन आणि SN1 इज अ 2 स्टेप रिएक्शन. त्यामुळे फर्स्ट पॉइंट इथे आला पाहिजे. इट इज 2 स्टेप रिएक्शन. ही 2 स्टेप रिएक्शन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये 2 ट्रान्झिशन स्टेट असल्या पाहिजे. SN2 रिएक्शन आपण पाहिली होती, इट वॉज 1 स्टेप आणि तिथं एकच ट्रान्झिशन स्टेट होती. इथं SN1 हे जी रिएक्शन आहे ती 2 स्टेप आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या स्टेप्सने ही रिएक्शन घडणार आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या ट्रान्झिशन स्टेट इथं तयार होतील आणि 2 वेगवेगळे प्रोडक्ट्स इथं आपल्याला मिळणार आहेत. त्यातली पहिली स्टेप जी आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. पहिल्या स्टेपमध्ये टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जो आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे त्याचं रूपांतर कार्बोकॅटायन मध्ये होतं. कार्बोकॅटायन म्हणजे अशी स्पीसीज ज्याच्यामध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, दॅट इज कॉल्ड एज कार्बोकॅटायन. आपण स्ट्रक्चर पाहूया टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं. CH3 CH3 CH3. okay, this carbon is attached to bromine atom. This is your tertiary butyl bromide. आता हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे याच्या स्ट्रक्चरकडे व्यवस्थित पहा. हा C-Br म्हणजे कार्बन आणि ब्रोमिन याच्यामधला जो बॉन्ड आहे हा हायली पोलर असणार आहे. का बरं हायली पोलर? तर याच्यामध्ये पहा ब्रोमिन ॲटम जो आहे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कार्बनपेक्षा जास्त असल्यामुळं हा इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यावर येईल पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि त्याच वेळेला कार्बनवर येणाऱ्या पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. परंतु ही 3 मिथाइल ग्रुप जे आहेत हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन पेअर त्यांचं कार्बनकडे पाठवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळं ब्रोमिन हा आणखी जास्त जोमानं किंवा जास्त पॉवरने ह्या
कार्बन आणि ब्रोमीन मधल्या इलेक्ट्रॉन पेअरला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे कार्बनवर येणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि ब्रोमीनवर येणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि ह्या तीन मिथाइल ग्रुप जे आहेत हे ह्या कार्बन आणि मिथाइल याच्यामधला जो सिंगल बॉन्ड आहे त्यातलं इलेक्ट्रॉन पेअर हे कार्बनकडे ढकलण्याचा प्रयत्न करतात. याचाच अर्थ ते प्लस आय इम्पॅक्ट इफेक्ट म्हणजेच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. इलेक्ट्रॉन पेअर समोरच्या ॲटमकडं किंवा स्पीसीसकडं ढकलणं याचा अर्थ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि ते इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढून घेणं याचा अर्थ निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मग इथं आपल्याला दोन इफेक्ट दिसतील. ब्रोमीन हा इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढतोय म्हणजे तो मायनस आय इफेक्ट दाखवतो आणि तीन मिथाइल ग्रुप जे आहेत हे इलेक्ट्रॉन पेअर कार्बनकडे ढकलतात. दे शो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. देअरफॉर दिस CBr बॉन्ड इज हायली पोलर. त्यामुळे इथं आपण स्टेटमेंट करू शकतो द C-Br बॉन्ड इन tertiary butyl bromide is highly polar. This bond is highly polar due to minus I effect of bromine atom and plus I effect of 3 methyl groups. Therefore, in aqueous solution, ज्यावेळेला हे सोल्युशन aqueous असतं त्यावेळेला in aqueous solution, this is a slow step. aqueous solution मध्ये आता हा CBr बॉन्ड जो आहे हा ब्रेक होईल आणि कार्बनवर कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि ब्रोमीनवर युनिट निगेटिव्ह चार्ज येईल. मग हे करत असताना मध्ये एक ट्रान्झिशन स्टेट तयार होणार आहे ज्याच्यामध्ये कार्बन पासून ब्रोमीन हा वेगळं होण्याचा प्रयत्न करेल. दॅट बॉन्ड इज बिकमिंग वीकर म्हणजेच फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट येईल ज्याच्यामध्ये CH3 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 आणि हा ब्रोमीन ॲटम जो आहे हा ब्रेक होण्याच्या मार्गावर असणार आहे. त्यामुळे हा बॉन्ड मी डॉटेड दाखवलेला आहे. दिस इज युअर ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट तयार होईल ज्याच्यामध्ये CBr बॉन्ड इज ऑन द वे ऑफ ब्रेकिंग डाऊन. त्याच्यामध्ये CBr बॉन्ड ब्रेक होण्याच्या बेतामध्ये असेल आणि नंतर फास्ट ही रिॲक्शन घडेल आणि CH3 CH3 प्लस Br मायनस ब्रोमीन हा बाहेर पडेल आणि Br मायनस म्हणून तो बाहेर पडेल आणि कार्बनवर येईल कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथं अशी स्पीसीज तयार झाली ज्याच्यामध्ये कार्बन हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो आणि त्यामुळं त्याला आपण म्हणतोय कार्बोकॅटायन. म्हणजे ह्या स्टेपमध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे त्याचं रूपांतर कार्बोकॅटायन मध्ये झालं म्हणून आपण फर्स्ट स्टेपला नाव दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता ही स्टेप डिस्क्राईब कशी करायची तर ही रिॲक्शन लिहिल्यानंतर आपण ती डिस्क्रिप्शन केलं तर दॅट विल बी बेटर. म्हणजे स्टेप फर्स्ट पहिल्यांदा लिहा इट इज 2 स्टेप रिॲक्शन. त्यानंतर फर्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ती स्टेप पहिल्यांदा इक्वेशनच्या स्वरूपात लिहा आणि मग डिस्क्रिप्शन करा. द CBr बॉन्ड इन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड इज हायली पोलर. मिथाइल ब्रोमाइड मधला जो बॉन्ड होता तो CBr बॉन्ड दॅट वॉज ओनली पोलर बट दिस बॉन्ड इज हायली पोलर ड्यू टू minus I effect of bromine atom and plus I effect of 3 methyl group. Therefore, in aqueous solution, CBr bond breaks and carbocation is formed. Before the formation of carbocation, first transition state is formed in which C-Br bond is on the way of breaking. CBr bond break होण्याच्या बेतात असतो. ओके. त्यानंतर दुसरी स्टेप येईल. दुसरी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट तयार होणार आहे. त्यामुळे स्टेप नंबर 2 फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. इज द सेकंड स्टेप. आता प्रोडक्ट जो तयार होणार आहे त्याच्यावर
कार्बोकॅटायन जो आहे हा आता त्या सेकंड स्टेपमध्ये पार्टिसिपेट करेल. त्यामुळे सेकंड स्टेपमध्ये कार्बोकॅटायन येईल CH3 C plus CH3 CH3. This carbocation which is participating in the second step has a planar structure. त्याचं स्ट्रक्चर एका प्लेन मध्ये असल्यासारखं आहे. सेंटरला मिथाइल कार्बन आहे, वर एक मिथाइल ग्रुप 120 अँगल, दुसरा मिथाइल ग्रुप 120 अँगल एकमेकाशी करणार आहेत आणि त्यामुळे ह्या प्लेनर स्ट्रक्चर कार्बोकॅटायनचं जे आहे त्याच्यावर एक तर न्यूक्लिओफाईल OH मायनस जो आहे हा फ्रंट साईडनं पण अटॅक करू शकतो किंवा बॅक साईडनं पण अटॅक करू शकतो. कार्बन ॲटमवर अटॅक आता दोन्ही बाजूने पॉसिबल आहे, फ्रंट साईड ॲज वेल ॲज बॅक साईड. त्यामुळे या ठिकाणी दोन प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील विथ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन अँड विथ इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. समोरूनच जर अटॅक झाला तर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन येईल आणि बॅकसाइड अटॅक झाला तर तयार होणार आहे इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे इथे दोन प्रकारचं मिक्सचर तयार होईल. सो दिस कार्बोकॅटायन इज नाव अटॅक्ड बाय OH मायनस आयन्स अँड प्रोडक्ट विल बी फॉर्म. दोन प्रकारचे प्रोडक्ट तयार होणार आहेत. पण हे तयार होत असताना पुन्हा एक ट्रान्झिशन स्टेट तयार होईल आणि आता हा जो कार्बोकॅटायन आहे त्याच्यावर OH मायनस अटॅक करताना कोणत्याही प्रकारे त्या कार्बनला दुसरा ग्रुप अटॅच नाही. 3 मिथाइल ग्रुप आहेत, एका प्लेनमध्ये आहेत, म्हणजे फ्रंट साईडनं पण त्याला अटॅक करण्याची पॉसिबिलिटी आहे, बॅक साईडनं पण अटॅक करण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारे त्याला अडथळा नाही आहे, स्टिरिक हिंड्रन्स नाही आहे. त्यामुळे हा अटॅक जो आहे तो फास्ट होणार आहे. त्यामुळे दिस इज युअर फास्ट स्टेप. ओके, अँड अटॅक मे बी पॉसिबल फ्रॉम फ्रंट साइड as well as back side. So second transition state will be formed in which CH3C CH3 CH3 carbon carrying positive charge. The attack is possible from front side as well as back side. OH चा अटॅक जो आहे तो फ्रंट as well as back side न होईल आणि ट्रान्झिशन स्टेट तयार होईल. दिस इज कॉल्ड एज ट्रान्झिशन स्टेट सेकंड, in which OH is loosely bonded with the carbon atom of the carbocation. त्याच्यामध्ये हा OH ग्रुप जो आहे हा कार्बनची बॉन्ड तयार करण्याच्या बेतामध्ये आहे. इज ऑन द वे ऑफ फॉर्मिंग अ बॉन्ड विथ कार्बन ॲटम. आणि मग पुढची रिएक्शन फास्ट घडेल आणि आपल्याला दोन प्रकारचे कॉन्फिगरेशन्स मिळतील विथ रिटेन्शन अँड विथ इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. रिटेन्शन झालं तर असं दिसेल आपलं स्ट्रक्चर CH3 CH3 OH. पहिल्या कॉन्फिगरेशन सारखंच कॉन्फिगरेशन आहे, ज्या ठिकाणी Br आहे त्याच बाजूला OH दिसतोय. सो इट इज 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन टेक्स प्लेस प्लस दुसरा प्रोडक्ट असा तयार होईल ज्याच्यामध्ये बॅकसाइड अटॅक होईल आणि त्यामुळं इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन तयार होईल. त्यामुळे OH C CH3 CH3 CH3. दिस इज 50% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन टेक प्लेस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट असा मिळणार आहे की ज्याच्यामध्ये 50% रिटेन्शन असणार आणि 50% इन्व्हर्शन असं मिक्सचर आपल्याला मिळेल. दॅट इज कॉल्ड एज अ रॅसेमिक मिक्सचर. म्हणजे SN1 रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट विल बी फॉर्म्ड विथ रिटेन्शन ॲज वेल ॲज इन्व्हर्शन 50%. दोघांचं पर्सेंटेज 50% आहे अँड दॅट मीन्स हिअर अ रॅसेमिक मिक्सचर विल बी फॉर्म. आता ह्या दोन्ही स्टेप मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. इट इज 2 स्टेप मेकॅनिझम. फर्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन in the CBr bond in tertiary butyl bromide is highly polar due to minus I effect of bromine atom and plus I effect of 3 methyl groups, and it is a slow step. आता ही स्लो स्टेप आहे म्हणजे फर्स्ट स्टेप असणार आहे रेट डिटर्मिनिंग स्टेप. दिस इज अ रेट डिटर्मिनिंग स्टेप and CBr bond breaks and carbocation is formed. But before the formation of carbocation, first transition state is formed in which bromine is on the way of breaking. CBr bond is on the way of breaking. The second step is formation of product. The carbocation
has a planar structure and therefore the nucleophile OH minus can attack the carbon atom from front side as well as back side, and a product with 50% retention and 50% inversion is formed, that is racemic mixture is formed. But before the formation of product, second transition state is formed in which COH bond is on the way of formation. अशा पद्धतीने आपण त्याचं वर्णन करू शकतो आणि त्यानंतर ह्या रिॲक्शन मेकॅनिझमचं आपल्याला एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढायची, ग्राफ काढायचं आहे ज्याच्यामध्ये रिॲक्शनची प्रोग्रेस आपण दाखवत असतो, ती आता आपण पाहूयात. ओके, सो एनर्जी प्रोफाईल डायग्राम, इट इज द ग्राफ बिटवीन potential energy and time, or you can say concentration. टाइम पण लिहिलं तरी चालेल किंवा कॉन्सन्ट्रेशन लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवा की प्रोडक्ट्स आर मोर स्टेबल दॅन द रिॲक्टंट्स अँड दॅट इज वाय द रिॲक्शन इज गोइंग टू टेक प्लेस. कोणतेही रिॲक्शन घडण्यामागं कारण काय असतं तर प्रोडक्ट हे रिएजंट्सपेक्षा मोर स्टेबल असतात आणि ते स्टेबल रिएजंट्सपेक्षा जास्त आहे त्याचा अर्थ ते लोअर एनर्जी स्टेटला आहेत दॅन द रिएजंट. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला आपण इथे रिएजंट्स दाखवूया. रिएजंट्स कोणकोणते होते तर दॅट वॉज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड CH3 थ्राइस CBr, ओके, प्लस OH मायनस, दॅट वॉज द रिएजंट. ह्याची एनर्जी लेवल आपण दाखवली आहे. आता ज्या वेळेला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि OH याच्यामध्ये रिॲक्शन होईल त्यावेळेला फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट तयार होईल. फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट तयार होते म्हणजे इथं आपल्याला एनर्जी वाढलेली दाखवावी लागेल. दिस इज युअर ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कार्बो कॅटायन तयार होतो. तुम्ही थोडक्यात दाखवू शकता, दिस इज कार्बो कॅटायन. आणि त्यानंतर कार्बो कॅटायन तयार झाल्यानंतर तो स्टेबल आहे त्यामुळं रिॲक्शनची एनर्जी थोडीशी कमी होईल आणि त्यानंतर त्याच्यावर OH मायनसचा अटॅक होणार आणि सेकंड ट्रान्झिशन स्टेट तयार होईल म्हणजे पुन्हा एनर्जी वाढणार आहे. त्यामुळे पहा कार्बो कॅटायन तयार झाला, एनर्जी पुन्हा थोडीशी कमी झाली आणि नंतर एनर्जी वाढली. ओके, आणि इथं तुम्हाला ट्रान्झिशन स्टेट सेकंड मिळेल ज्याच्यामध्ये कार्बनशी OH बॉन्ड, OH जो आहे तो बॉन्ड तयार करताना आपल्याला दिसेल सेकंड ट्रान्झिशन स्टेटमध्ये. ओके, या ठिकाणी इथं आपण पाहू शकतो कार्बो कॅटायन तयार झाला आहे. त्यामुळे इथं लिहूया आपण दिस इज कार्बो कॅटायन. इथं कार्बो कॅटायन स्टेबल आपल्याला झालेलं दिसेल. त्याच्यावर OH मायनसचा अटॅक झाला की सेकंड ट्रान्झिशन स्टेट येईल आणि नंतर प्रोडक्ट तयार होईल म्हणजे त्याची एनर्जी ही रिएजंट्सपेक्षा कमी दाखवावी लागेल बिकॉज प्रोडक्ट्स आर मोर स्टेबल than the reagents. Product CH3 thrice COH plus Br minus. This is your product. आता याच्यामध्ये रिएजंटच्या इनिशियल एनर्जी पासून पहिली ट्रान्झिशन स्टेट तयार होण्यापर्यंत जी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते दॅट इज कॉल्ड ॲज डेल्टा EA1 म्हणजे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन फॉर द फर्स्ट स्टेप. त्यानंतर इथं कार्बो कॅटायन तयार झालेला आपल्याला दिसतोय. कार्बो कॅटायन हा स्टेबल आहे. तिथून आपल्याला सेकंड ट्रान्झिशन स्टेटसाठी जेवढी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते दॅट इज कॉल्ड ॲज डेल्टा EA2 दॅट इज एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन फॉर द सेकंड स्टेप. आणि ह्या रिएजंटची एनर्जी आणि प्रोडक्टची एनर्जी या दोघांमधला जो डिफरन्स आहे that difference is called as delta H, that is heat of reaction. त्याला heat of reaction असं म्हटलं जातं. याचे सिम्बॉल्स जे आहेत त्याचं रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. हिअर डेल्टा EA1 is energy of activation for TS1. फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट तयार होण्यासाठी लागणारी ॲक्टिवेशन एनर्जी जेवढी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल दॅट इज EA डेल्टा EA1.
आणि डेल्टा EA2 म्हणजे काय, तर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन फॉर द सेकंड ट्रान्झिशन स्टेट फॉर TS2 and delta H is equal to heat of the reaction. त्या रिॲक्शनची heat of the reaction. जसं मी तुम्हाला सांगितलं, मेकॅनिझम 2 मार्काला आहे आणि एनर्जी प्रोफाइल डायग्राम 1 मार्काला आहे. अशा पद्धतीने 4 मार्काचं क्वेश्चन आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अटेम्प्ट करू शकतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. व्हिडिओ समजेपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर जे मी सांगितलेले आहेत ते पॉईंट्स वहीमध्ये लिहून काढा, म्हणजे तुमचे नोट्स रेडी होतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शनमधला डिफरन्स पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.